पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता राजघाटावर पोहोचलेले आहेत। आज मोदी सरकारचा किंबहुना एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजघाटावर जाऊन आता महात्मा गांधी यांच्या समोर नतमस्तक होणार आहेत आणि त्यानंतर आता ते पुढे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या देखील समाधीचं जाऊन दर्शन घेणार आहेत। शपथविधी आधी नरेंद्र मोदी हे राजघाटावर पोहोचलेले आहेत। नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदाची हॅट्रिक आता अवघ्या काही तासांवर आलेली आहे। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा राष्ट्रपती भवनात पंतप्रधान पदाची शपथ घेतील। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पंतप्रधानांना पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील। मोदींसह जवळपास 18 ते 19 मंत्री हे शपथ घेऊ शकतात अशी माहिती मिळते। केवळ भाजप पक्षाला एकट्याला बहुमत नसल्यानं यावेळेला एनडीएच्या मित्रपक्षांचं जे महत्त्व आहे ते वाढलेलं आहे। त्यामुळे स्वाभाविकच चंद्राबाबूंची टीडीपी आणि नितीश कुमारांच्या जेडीयूला मंत्रिमंडळात चांगला वाटा मिळेल अशी माहिती सूत्रांकडून मिळते। यासोबतच महाराष्ट्रातून भाजपला 4 कॅबिनेट मंत्रिपदं दिली जाऊ शकतात। 3 ते 4 कॅबिनेट मंत्रिपदं मिळू शकतात असं बोललं जात आहे, ज्यामध्ये नितीन गडकरी, पियुष गोयल, नारायण राणे, एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांची नावं सध्या चर्चेत आहेत। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती भवनामध्ये एकीकडे शपथविधी जो सोहळा होणार आहे त्याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। त्याचा व्हिडिओ देखील राष्ट्रपती भवनाकडून जारी करण्यात आलेला आहे। तर तत्पूर्वी नरेंद्र मोदी हे आता राजघाटावर गेलेले आहेत। महात्मा गांधी यांच्या समाधीसमोर ते नतमस्तक होणार आहेत। निलेश बुधावले आपल्यासोबत आहे। निलेश, पंतप्रधान मोदी राजघाटावर पोहोचले। दीपक, अगदी काही क्षणांमध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी क्षणांपूर्वी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। साधारणपणे 6:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी महात्मा गांधींच्या समाधीस्थळी येणार होते आणि त्यानंतर पुढे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे देखील समाधीस्थळाला जाऊन अभिवादन करणार असल्याची माहिती आहे। आणि यानंतर साधारणपणे 7:45 पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मेमोरियल वॉर जे आहे त्या ठिकाणी देखील जाऊन शहीदांना या ठिकाणी जाऊन अभिवादन करणार आहेत। आज सकाळपासूनच पंतप्रधानांचा हा दौरा आपण पाहतोय। साधारणपणे आज संध्याकाळी 7:15 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथ घेतील आणि यासाठी देशातून आणि परदेशातून देखील मोठे अनेक जे मान्यवर व्यक्ती आहेत ते या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज सकाळपासूनच दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। हजारो पोलीस, सीआरपीएफचे जवान, दिल्ली पोलीस सध्या रस्त्यावर आहेत आणि दिल्ली हाय अलर्टवर आता करण्यात आलेले आहेत। कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठलीही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठीची खबरदारी आपल्याला घेण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे। आज महत्त्वाची बाब अशी आहे की आज या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रातील देखील काही महत्त्वाच्या नेत्यांना संधी मिळू शकते अशी देखील माहिती मिळते। यामध्ये प्रामुख्यानं मुंबईतून लोकसभेवर गेलेले पियुष गोयल हे देखील त्यामध्ये असू शकतात। यासोबतच कायम केंद्रस्थानी असणारे नितीन गडकरी हे देखील त्यामध्ये असू शकतात। यासोबतच रामदास आठवले यांना देखील त्या ठिकाणी संधी मिळू शकते अशी ही माहिती आता समोर येताना पाहायला मिळते। नवीन चेहरे देखील यामध्ये असतील। शिवसेनेकडून जर पाहायला गेलं तर प्रतापराव जाधव, यासोबतच भाजपकडून उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रफुल्ल पटेल हे आजच्या या शपथविधीमध्ये असतील अशा पद्धतीची सध्या माहिती मिळते। 9:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इथे चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। जे मंत्री असतील त्यांना प्रामुख्यानं फोन जातील आणि त्यानंतर ही सर्व मंडळी जी आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी चहापानासाठी जाताना आपल्याला पाहायला मिळतील। तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला राजघाट, यासोबतच अटल बिहारी वाजपेयी यांची समाधी आणि मेमोरियल वॉर असा एक दौरा पूर्ण करून पुन्हा पंतप्रधान कार्यालयामध्ये पंतप्रधान निवासस्थानी जाताना आपल्याला पाहायला मिळतील। दीपक, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता सध्या राजघाटावर आहेत आणि त्यानंतर आता ते पुढे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या देखील समाधीच्या ठिकाणी जाऊन नतमस्तक होणार आहेत। या पुढचा त्यांचा कार्यक्रम नेमका कसा असणार आहे निलेश? दीपक, आज सकाळी साधारणपणे पंतप्रधानांचा 7:45 पर्यंत दौरा संपूर्ण अपेक्षित आहे आणि त्यानंतर पंतप्रधान आपल्या निवासस्थानी दाखल होताना पाहायला मिळतील। सर्व जे महत्त्वाचे मंत्री आहेत त्यांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेले आहे। 40 ते 45 मंत्री आज शपथ घेतील पंतप्रधानांसोबत अशी देखील शक्यता वर्तवण्यात येते। पंतप्रधानांचा हा तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत आणि त्यामुळेच देशासाठी हा एक महत्त्वाचा क्षण आहे। राज्यभरामध्ये, देशभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून देखील सेलिब्रेशन होताना आपल्याला पाहायला मिळते। अनेक ठिकाणी 3.0चे बोर्ड दिल्लीमध्ये लागलेले आहेत। यासोबतच पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्यात आलेले आहेत। आज प्रचंड व्हीआयपी मुवमेंट असणार आहे। परदेशातील देखील अनेक मान्यवर व्यक्ती या ठिकाणी असणार आहेत आणि त्यामुळं पोलिसांना देखील आपला जो सुरक्षा व्यवस्था आहे ती मोठ्या प्रमाणात वाढवल्याचं आपल्याला पाहायला मिळते।
निलेश, यासोबतच जर आपण बघितलं की गेली 10 वर्ष असतील, एखादा महत्त्वाचा काहीतरी कार्यक्रम असेल, एखादा सोहळा असेल, तर कायमच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजघाटावर जातात, महात्मा गांधींच्या समाधीसमोर नतमस्तक होतात. काय नेमकं नातं राहिलेलं आहे पंतप्रधानांचं आणि राजघाटाचं? कारण की ते कायमच या ठिकाणी येतात, नतमस्तक होताना देखील आपल्याला पाहायला मिळतात. महात्मा गांधीचं वेळोवेळी स्मरण करताना आपल्याला पंतप्रधान पाहायला मिळतात. निवडणुकीच्या दरम्यान देखील पंतप्रधानांकडून काही वक्तव्य या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि साधारणपणे हा एक पंतप्रधानांचा रिवाज आपल्याला पाहायला मिळालेला आहे आजपर्यंत, की राजघाटाला जाऊन अभिवादन करणं, यानंतर साधारणपणे अटल बिहारी वाजपेयी जे माजी पंतप्रधान आहेत त्या ठिकाणी जाणं, त्या ठिकाणी अभिवादन करणं. कोणत्याही महत्त्वाच्या क्षणी साधारणपणे पंतप्रधानांचा असाच दौरा आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालेला आहे. तो आज पुन्हा एकदा फॉलो होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण जर पाहिलं तर अनेक मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होत आहे आणि पंतप्रधानांचं 8:45 वाजता चहा पानाचं जे आयोजन आहे त्या ठिकाणी देखील अनेक महत्त्वाचे जे नेते आहेत ते देखील जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. काल उशिरापर्यंत मंत्रिमंडळामध्ये कोण कोण असेल या संदर्भामध्ये चर्चा होताना पाहायला मिळत होत्या. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असणारे जे.पी. नड्डा हे देखील अमित शहा यांच्या निवासस्थानी गेले होते. त्या ठिकाणी बराच वेळ चर्चा रंगली होती आणि त्यानंतर आता वेगवेगळ्या खात्यांचं जे वाटप आहे ते कुठेतरी पूर्ण होऊन त्याची जी लिस्ट आहे ती राष्ट्रपती कार्यालयाला लवकरात लवकर पोहोचणं अपेक्षित होतं. ती रात्रीच गेल्याची माहिती मिळते. नक्कीच ती लिस्ट मिळाल्यानंतर आज प्रामुख्यानं वेगवेगळे जे महत्त्वाचे नेते आहेत ते देखील उपस्थित राहणार आहेत. निलेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तुझ्याकडून या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू. यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. पाहत